देशाभिमान वाढण्याकरिता हर घर तिरंगा आहे. देशाप्रती प्रेम वाढला पाहिजे. देश माझा आहे, तिरंगाध्वज माझा आहे. हे देशप्रती अभिमान वाढवायचा असेल तर तिरंगावर पहिला आपला अभिमान वाढणं फार गरजेचं असतं. म्हणून हर घर तिरंगाच्या माध्यमातून देश जागृती, देशाप्रती अभिमान, नवे नवे या देशाचा आम्ही काहीतरी आहे म्हणून देशाचा अनेक विचार तुमच्या मनामध्ये जागृती करण्याकरिता या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी एक हर घर तिरंगा अभियान गेले 2-3 वर्षापासून सुरुवात केलेलं आहे. तर सर्वांनी प्रत्येकाने आपली घराघरामध्ये तिरंगा ध्वज लावायचा, त्या तिरंगाचं प्रती आपली नमन व्यक्त करायचं अशी सूचना सर्वांना देतो. इथं राहणार आम्ही करूच, परंतु तुम्ही सुद्धा गावामध्ये गेल्यानंतर तुमची घराघरामध्ये गावागावामध्ये हर घर तिरंगाच्या अभियानामध्ये सर्वांनी सामील व्हा. फक्त मुलाच असं जायला पाहिजे असे नाही, मुला बाळापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनी हर घर तिरंगाच्या अभियानामध्ये सामील व्हा. चांगला असे कार्यक्रम सर्वांनी करावा अशी सूचना देतो. आजचा प्रसाद सेवा करणारे कामजळगाव गावातले सद्भक्त मंडळी आज भरपूर संख्येने तुम्ही सगळेजण आलात. खरं म्हणजे हे अगोदर तारीख द्यायचं नंतर तारीख द्यायचं चाललं होतं. मी पप्पू पाटील आपले कवटेकर सर 2-3 जण विचार केल्यानंतर सप्ताह करत असेल तर आम्ही सप्त्यामध्येच तारीख घेतो. आम्ही सप्त्यामध्ये बहुत संख्येने येतो म्हणून खास सप्त्यामध्येच तरी सुद्धा आजचा हा दिवस त्यांनी घेतलेले आहेत. म्हणून असं कामजगातील सर्व सद्भक्त मंडळी आणि त्याचबरोबर नरशी येथील आपले बुके परिवार त्यांनीही सुद्धा या आजच्या कार्यक्रमासाठी यथाशक्ती त्यांची सेवा इथं झालेली आहेत. म्हणून ह्या आजचा प्रसाद सेवा करणारे कामजळगाव नरशीतील बुके परिवार आणि उपस्थित तुम्हा सर्वांना आज योगायोगानं आपल्या मुखेड सर्व भजनी मंडळी सुद्धा आलेलं आहे. आपल्या गुरुजी सर्वांना घेऊन आलेले आहेत. म्हणजे बघा योगायोगाने वेळेवर आले, तीर्थप्रसाद सर्वांना भेटले, त्यांना अभिषेक झाला, आता महाप्रसाद होणार आहेत. आता मी म्हणतो गुरुजी शिवपाठ सुद्धा करून गेले तर बरं होईल. आता तुमची वेळेप्रमाणे बघा कसं जमेल तसं संध्याकाळी शिवपाठ सुंदर असं करायचं आहे. खरं म्हणजे प्रवचन गणा महाराज म्हणलं ते सायंकाळी केले तर बरं होईल, परंतु सायंकाळचे कसं होणार आहे तर सायंकाळी प्रवचनाला बसलो तर लगेच तिकडं तंदुरुस्तराप्पाची सुरुवात होऊ लागली. मग परत दोघांमध्ये नको, आपण आहे ते चालू द्या, आहे 7 दिवस आपल्याला करायचं आहे म्हणून सकाळी थोडा प्रवचनाची सुरुवात केलेली आहे. तर उद्या परवा 2 दिवस